ते आहे ती कापसी कृपया करून आपण काढू नका, अन्यथा 2 रनची पॅनल्टी बॉल घासू नका. पंचांच्या माध्यमातून दिली जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरम क्रिकेट बरोबरच ओरम क्रिकेटमध्ये आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर सातत्याने टीम नेरुळगाव 11 या टीमच्या दरम्यान खेळत असताना सेक्टर 18 या प्रभागाचं नाव उंचवणारा खेळाडू सध्याच्या स्थितीला आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. मागच्या गत वर्षीचा सीझन नंबर 6 मधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला रोहन मापनकर, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अमोल डांगे सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन लीग मधील ही शेवटची मॅच आपल्या समोर साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अमोल यांचा पहिला बॉल दिशा भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा पंच मात्र सध्याच्या स्थितीला दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते आणि धावफलकाचा प्रारंभ सध्याच्या स्थितीला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये कोण होणार चॅम्पियन या 2026 7व्या पर्वामध्ये प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला. आदरणीय राजूजी मोकल यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. हलक्यात आणि दिशा दिली सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये नेहमी आपण पाहतो की सुनील गावस्कर सरांनी एक सांगितलेलं वाक्य, ते वाक्य म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. आणि सध्याच्या घडीला तसाच काहीतरी प्रयत्न रोहन मापनकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर आणखी एक व्हाईट बॉल. त्यानंतर आम्ही दिनेश जी मिसाळ सर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की सर आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सेक्टर 18 प्रीमियर लीग, त्याचबरोबर दत्ताजी शिंदे, नेताजी शिंदे बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाज अमोल, पंचांकडे अपील, परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. तर आंबेकर दादा आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आंबेकर दादा आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा अमोल सज्ज होत आहेत. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडला सलामीवीर फलंदाज स्वतः टीमचा महानायक सध्याच्या स्थितीला रोहन मापनकर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला आणखीन एक व्हाईट बॉल. तर चिंतामणी सोसायटीचे रहिवासी आदरणीय पुरुषोत्तम सरांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 6 रन. प्रशांतजी पडवळकर यांच्या प्रशांत पडवळ यांच्या हस्ते दिनेश मिसाळ सरांचा सत्कार करण्यात येत आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. हा बॉल पायाचा वेध जरूर घेतलाय. आज आमच्या समवेत राहुलजी गाडीगावकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 6 पर्व आम्ही त्यांना पाहिलं की एकंदरीत या स्पर्धेच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते खेळायचे, परंतु या 7व्या पर्वामध्ये पहिल्यांदा असं झालं की ते पराभूत होऊन सध्याच्या घडीला आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. अनिल डावकरांना विनंती आहे स्थानापन्न व्हा स्टेजवर. राजू भूमकर काकांना सुद्धा विनंती आहे स्टेजवर स्थानापन्न व्हा. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला 7 रन पाहायला मिळतात. देखील विनंती, सर्व मंडळींना विनंती आहे की तुम्ही स्टेजवर असेल की जय मल्हार या सेक्टर 18 मधील जे वरिष्ठ मान्यवर आहेत, जी वरिष्ठ मंडळी आहेत, त्या सर्वांना मी आमंत्रित करतोय की आपण सर्वांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा. ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे. आपल्या
सेक्टरच्या क्रिकेटचा विकास हाच ध्यास 18 प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील गुजर यांना सुद्धा विनंती आहे की मंडळाच्या स्टेजवर येऊन बसावे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. त्यानंतर आदरणीय लक्ष्मणजी काळे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आदरणीय लक्ष्मणजी काळे आपण देखील व्यासपीठावर येऊन लक्ष्मण विराजमान काळे व्हायचं काकांना आहे. विनंती आहे स्टेजवर यावे. व्यासपीठावर येऊन रोहित डगावकर बॉलर पुन्हा एकदा रोहितजी डगावकर यांना देखील आम्ही रोहितजी डायटकर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. हलक्या हाताने दिशा दिली सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. त्याचबरोबर आदरणीय रणजितजी पिल्ले यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की दादा आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 9 रन. जलकिरणच्या सर्व सोसायटीच्या मुलांना विनंती आहे स्टेजवर यावे. जलकिरणची सर्व मित्रमंडळी आहेत स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावे. रविदादा तुमचे सर्व मित्र परिवारांना घेऊन स्टेजवर यावे. या बसा. स्पेल नंबर 2 आणि प्रसाद डुबल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. लहान मुलांनी लक्ष ठेवा बॉल पटकन येईल लागेल बिगेल तर पुरुषोत्तम सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी कल्पेश वाडेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभचे पुरुषोत्तमजी वाडेकर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. नो बॉलचा इशारा लॉफ्ट केलाय. नो +4 झापूक झोपूक चौकार. बॉलरची अॅनिव्हर्सरी आहे भाई. बॉलिंग पकडून टाकणार तर अॅनिव्हर्सरी कॅन्सल होईल. घरात जाऊन लय मार्क असेल. गडी या ठिकाणी केला जाईल. राजेजी शिर्के यांच्या शुभ हस्ते बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. प्रसाद डुबल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे आणि एकंदरीत या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. कारण सेक्टर 18 म्हटल्यानंतर एक परिवारासारखं तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनसाठी हा संघर्ष. किसन गांजवे बालाजी सोसायटीतील रहिवासी विनंती आहे काका स्टेजवर स्थानापन्न व्हा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. प्रसाद डुबल स्ट्रायकिंग एंडला रोहन मापनकर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर केला परंतु फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळाली. ज्यावेळेस तुमची फिल्डिंग चांगली होईल ना त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हा देखील सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. कैलास नवले यांचे देखील हार्दिक स्वागत. चांगलं बॅकअप मिळालं. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन आतापर्यंत होतात. 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती. समोरच्या दिशेने प्रभावित करणारा स्ट्रोक क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक स्ट्रेट हिट हा हिट सुपर हिट करेल.
फलंदाज आजचा दिवस का ऐकत नाही वाटतं. रविवारचा दिवस चिकन मटन खाऊन आलाय, धपाटप मारतोय. रोहन मापनकर पुन्हा एकदा सज्ज. बघू संघासाठी काय करतोय. Step out करून, सुंदर असा फटका मारला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 23 रन, 23 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सचिन जे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज अविनाश स्वतः टीमचे ओनर आहेत. अविनाश जे आपल्याला पाहायला मिळतात. अकूट पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 रन. आतापर्यंत होतात. स्टेप आउट करून स्ट्रोक खेळला आहे. प्रभावित करणारा स्ट्रोक, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग अमोल डांगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचवीस रन आतापर्यंत होतात. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेले 2 दिवस फॉर्म पासून थोडासा वंचित होता बॅट्समन रोहन मापनकर, परंतु आज अंतिम दिवसामध्ये आपले जे काही जुने इरादे होते, संकटकाळी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये आम्ही पाहिलंय रोहन मापनकर यांना. मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता देखील या बॅट्समनकडे आहे आणि सध्याच्या घडीला त्याच क्षमतेच्या जोरावर एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. स्टेप आउट करून स्ट्रोक खेळला आहे, परंतु या क्षणाला याच फटक्याची प्रतीक्षा होती. तो फटका येत असताना हा येतोय चौकार. रोहन मापनकर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बॅक टू बॅक 2 चौकार झापून झोपून. आणि त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनच्या साह्याने टीमची धावफलकावरती धावसंख्या 35 रन. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 35. शक्ती शर्मांच्या हस्ते लावण साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. रोहन मापनकर वैयक्तिक 17 बॉल 27 धावांवर खेळत आहे. आज कायसा इनफॉर्म फलंदाज दिसत आहे. वार आहे ना आज, वार मच्छी मटन चिकन वन साइड. 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. काही क्षणामध्ये गामी बिल्डर्स उद्योग समूहाचे ओनर सध्याच्या स्थितीला त्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल. गेलेली वंडी
पंचांचा निर्णय वंटी आलेली आहे. ओके, धन्यवाद. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्टेप आउट केल्या, रनआउटची संधी, बॅट्समन होईल बाद. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे प्लीज. नवीन बॅट्समन प्रसाद पवार सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय, टॅप केलाय, परंतु एकच रन मात्र जरूर मिळेल. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 37 रन शेवटचे 3 बॉल या इनिंग मधले. फटका फसलाय, एक मोठी विकेट प्राप्त केली. मॅच स्पीडली ऑन करा. नवीन बॅट्समन प्रमोदजी आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामधील सध्याच्या घडीला सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये असलेला बिल्डर ग्रुप म्हणजे गामी ग्रुप आणि त्याच्यामधले को पार्टनर आदरणीय जयंतीभाई यांचं देखील आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय जयंतीभाई यांना देखील आम्ही आमंत्रित करू की आपण देखील बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. टीमची धावसंख्या 38 रन. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. या क्षणाला काय घडलंय रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली जाते, परंतु पंचांचा निर्णय काय आहे? बॅट्समन बाद आहे. तर बॅट्समन नुकतंच ज्यांचं आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. गामी ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे को पार्टनर आदरणीय जयंतीभाई यांचं देखील शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर ट्रेंडिंगमध्ये असलेलं बिल्डर क्षेत्रामधील नाव म्हणजे गामी ग्रुप आणि त्यांचं जे ब्रीद आहे बिल्डिंग युअर इमॅजिनेशन, आणि ते ब्रीद खऱ्या अर्थाने ते मनात ताईत करून प्रत्येकाचं हक्काचं घर घेण्याचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय जयंतीभाई आणि त्यांचं संपूर्ण गामी ग्रुप सध्याच्या घडीला करतोय. आणि त्यांचं देखील शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या
पाहायला मिळेल. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. तर मी कल्पेशजी वाडेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सध्याच्या घडीला बिल्डर क्षेत्रामध्ये ट्रेंडिंगमध्ये असलेलं नाव गामी ग्रुप चे को पार्टनर आदरणीय जयंतीभाई गामी यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी कल्पेश यांना विनंती करेन की कल्पेशजी आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय जयंतीभाई गामी यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे ज्यांच्या माध्यमातून भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. बिल्डिंग युअर इमॅजिनेशन ए ब्रीद गामी ग्रुप चा आहे आणि जयंतीभाई गामी यांचा देखील शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. चला मॅच ऑन. 40 रनचं लक्ष आहे. हॅलो. तर धन्यवाद पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं विकी नांगरे सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आजच्या या स्पर्धेची शेवटची रात्र आणि रात्र मित्रांनो रंगीन आहे, कारण की हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात तयार आहेत एक मोठी झुंज देण्यासाठी. आपण पाहू शकाल 40 धावांचं आव्हान. पहिल्या 2 रात्रीमध्ये 40 धावा बनवणं अवघड होतं, परंतु खेळाचा दर्जा वाढला आणि तिथून आपण पाहिलं तर जवळपास 40 धावा अगदी लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये त्यांना पाहायला मिळतात. आणि प्रत्युत्तर कसं दिलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं. पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या पुढच्या दोनही चेंडूंवरती आपण पाहिलं तर सिंगल येताना मात्र नक्कीच पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित आहे. श्रेयश आणि अनिकेत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्यापैकी आपण पाहिलं तर हा बॉल डायरेक्ट फुल टॉस स्टंपच्या पाडी पंच इशारा करत असताना अवांतरचा स्वैर मारा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल. पुढचा चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल जरूर ऑन साइडला मात्र वळवला. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. 40 धावांची गरज आहे आणि अशा वेळेस मात्र कुठेतरी दयनीय अवस्थेमध्ये हा संघ जरूर सापडताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. नो बॉल. पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत होते सुमित आतापर्यंत, परंतु झालंय काय, नो बॉल आला आणि नो +1. एक धाव नक्कीच मैदानावरती येताना जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहिलं तर एक धाव मैदानावरती येताना आपण पाहतोय. एक धाव धावफलकावरती 6 धावा. तर गाडी क्रमांक 5949 ज्या कोणत्या चालक मालकाची विनंती असेल गाडी थोडीशी बाजूला पार्क करायची आहे, त्याच्यामुळे वाहतूक कोंडीला भरपूर अडचण मात्र निर्माण झालेली आहे. गाडी क्रमांक 5949 ज्या चालक मालकाची आपल्याला विनंती असेल की आपण गाडी थोडीशी बाजूला घ्या. तर नक्कीच इथून पुन्हा एकदा सिंगल. खेळ दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा झाला समाप्त आणि 40 धावांचा पिछा करत असताना धाव फलकावरती धावा येत आहेत त्या मात्र 9. बिन गडीबाद 9 ही धावसंख्या टीमच्या धाव फलकावरती यावेळेस येताना नक्कीच आपण पाहतोय. चला व्यासपीठावरती आपण पाहिलं तर
चला 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 चला, यावेळेसचा पहिला बॉल, चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहू शकाल धावा आली आहे. एक गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज रोहन या संघाचे संघनायक आणि आयकॉन खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत असताना जरूर आपण पाहतोय. एक धाव मिळाली पहिल्या बॉलवरती, रोहनच्या पहिल्या दशक धावफलकावरती नोंदवलं जात आहे. पुढचा बॉल जोरकस फटका, राग काढतात आमच्या दादांच्या बॅनरवरती. विशाल लवटे साहेबांच्या बॅनरवरती वारंवार चेंडू जाऊन धडकतोय. पेक्षा जास्त या बॉलवरती काही नसणार आहे. एका धावेने टीमचा धावफलक जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावरती आणि या षटकातला फक्त शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज रोहन यांच्या माध्यमातून यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने तटवलाय. खेळ समाप्त झाला 2 षटकांचा. 40 धावांचा पिछा करत असताना प्रत्युत्तर दाखल धावसंख्या येते ती फक्त आणि फक्त 14. येणारे 12 चेंडू आणि इथून विजयासाठी 26 धावांची गरज. ठोक डीजे. चला 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 चला, सिद्धेश गायकवाड मॅच सुरू करा. सेक्टर 18तील सर्वात स्टार खेळाडूने चॉकलेट पाहून ओळख असणारे सिद्धेश गायकवाड यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, नो बॉल, नो +1. याच्यानंतर नॉकआउट वर राऊंड होणार आहेत. सर्व टीमला विनंती आहे जे क्वालिफाय झालेत स्टेज जवळ उभं राहावे. नॉकआउटच्या मॅच राहणार आहेत, कोणासाठी थांबणार नाही. धन्यवाद. तर यावेळेचा बॉल इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश गायकवाड यांचं. 1 धाव इथे मिळते, एकापेक्षा जास्त इथे काही नसणार आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर भारतीय सुरक्षा रक्षक सेवेमध्ये कार्यरत असणारे सुजलजी चोरमुले यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिद्धेश गायकवाड एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा इथे मात्र खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. टीमची एकंदर धावसंख्या झाली आहे या नो बॉलच्या पद्धतीने तब्बल 18 धावा धावफलकावरती. अजून देखील 22 धावांची गरज. 11 चेंडू 22 धावा. प्रत्येक चेंडू मागे जवळपास दुहेरी धावेची आवश्यकता असेल इथून पुढे या मॅच मध्ये. हा बॉल इथे व्हाईट बॉलचा इशारा परत एकदा मैदानावरती केला जातोय. अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर इथे हाताळत असताना गोलंदाज आपण पाहू शकाल. पुढचा बॉल इथे मात्र चपराक लगवली जाते. 11
तर पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे रनआउटची संधी होती, परंतु सहज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचताना आपण पाहतोय. एक धाव फलकावरती 24 धावा झालेल्या आहेत. हा बॉल इथून आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळतंय. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल अजून देखील या मॅच मध्ये. 8-15चं समीकरण या मॅच मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल या संघाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुल टॉस बॉल टॅप केलाय चेंडूला आणि इथून मात्र सिद्धेश गायकवाड जबरदस्त कमबॅक करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातला, पाहूया काय घडेल. शेवटचा बॉल, रनआउटची संधी आणि इथे रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज सिद्धेश यांच्या माध्यमातून. पंच, शेवटचा बॉल लिगल डिलिव्हरी होती ना? येस, थँक्यू. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन पांचाल यावेळेस मैदानावरती जरूर आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि इथून मात्र 15 धावा रोखायच्यात. 6-15चं समीकरण. पहिला बॉल ऑन साइडला इथे मात्र ठोकलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. थोड्याशा प्रेक्षकांना विनंती असेल, दादांनो प्लीज पडदा सोडा. लीग स्टेजेस मधली शेवटची मॅच आहे, पडदा सोडायचा आपण सर्वांनी. लहान मुलांना विनंती आहे. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज. टाळ्यांचा कडकडत या मॅच साठी झाला पाहिजे. 40 धावांचं आव्हान, परंतु अद्याप देखील हार मानायला तयार नाही हा संघ. 5 चेंडू 11 धावा आणि त्यामध्ये आणखीन एक वाईड मित्रांनो. 5-10चं समीकरण आता मात्र शिल्लक या मॅच मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ठोकला. अप्रतिम चौकार. चार चेंडू आणि आता मात्र 6 धावांची गरज. 15ची गरज असताना पहिल्या 2 बॉलात 9 धावा खर्च झाल्यात. आणि इथून लागोपाठचा 3रा गानागाती फटका. तर पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. इथे वाईड बॉलचा इशारा. मॅच होती कुठे?
मॅच आली आहे कुठे विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि लाळोपाटचा चौथा चौकार काय बॅटिंग केली आहे बॅटिंग आवडली असेल अनिकेतची तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो